नमस्कार मंडळी. आता सणाच्या दिवशी सुद्धा आमच्या कॉलेजवाली सुखानं जगू देत नाहीत. ते अचानक 2 दिवस आधी सांगितलं की युनिट टेस्ट आहे म्हणून. त्यामुळे पोळ्यांचं तोंड बघताच गेलं की मग कॉलेजला, आणि जाता जाता ही बाऊला आलेली दिसली. आता शिराळ्यातली जी आहेत त्यांना माहितच असेल की ही फक्त नागपंचमीला येते, आणि आता का आलतात काय माहिती. खरं शेवटी या बहिणींसंग कॉलेजमध्ये पोहोचलोच, पण एक काय मला समजलं नव्हतं. एकीकडनं या उन्हामुळे मरणाच उकडत होतं, आणि हिवाळा असल्यागत तोंड बी फुटलं होतं. त्यामुळे खारं शेंगदाण्यागतच दिसत होतं. शेवटी टेस्टला एकदाशी झेंडा लावून आलोच, आणि लागलीच पोळ्या बी खायला बसलो. आणि तुम्ही बी खायला या, नाहीतर मंचीला जेसीनं बोलवलं पण नाही. खरं तवर इकडं गोळवालं काका आलत. मग 4 दिवशी काला खट्टा घेतला की काका म्हणत होतं जरासं खाऊन बघ नुसता, आणि मग कसा लागतोय सांग. काकासनी म्हणलं अहो बारक्यापणीपासून शाळेत तुमच्याकडेच खातोय. लागलंच काकूला आणि मम्मीला बी जरा जरा दिला हो, पण त्या गोळ्याच्या नादात पोळी तशीच, आणि तोंड तर विमल खाल्ल्यागतच झालतं. फक्त आता बोलूच उभा केसरी म्हणायचं राहिलं होतं. मग आता होळीचा कार्यक्रमाची वेळ झालती, पण यो कट्टा मोकळा बघून लय वाईट वाटत होतं. कारण की आम्ही बारक्यापणी 4 वाजलं म्हणले की इथं टिमकी वाजवत बसायचं हो, आणि समोरची म्हणायची काही चरणकरांची पोरं नुसता डोकं उठवतात. आता त्याच कट्ट्यावर एक पण डोकं उठवणार नाही. आम्ही तर पाक 4 वाजल्यापासून चालू करणार, ती 7-8 वाजेस्तोवर अख्ख्या पेटची होळी करून येणार. आता शेवटी पप्पांनी कार्यक्रम करून घेतला, तर तुम्ही लाईक सबस्क्राईब बी करून घ्या.